शाळेतल्या ट्रस्टींमध्ये वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसला याची घटना मुंबईतून समोर आली आहे। मालाड पूर्वेच्या स्वामी विवेकानंद शाळेतल्या विद्यार्थी शाळेच्या गॅलरीमध्ये बसून शिकतायत ही धक्कादायक बाब समोर आली। शाळेच्या 2 ट्रस्टींमध्ये वाद सुरू असल्यामुळे शाळेतील वर्गाला टाळं लावण्यात आल्यानं विद्यार्थी गॅलरीत बसून शिकतायत। गेल्या 4 दिवसांपासून विद्यार्थी गॅलरीतच बसून शिकत असल्याची बाब समोर आली आहे। शाळेच्या या प्रकारामुळे पालक आणि शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून लवकरात लवकर तोडगा काढावा अशी शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून प्रशासनाला विनंती करण्यात आली। में दोनों ट्रस्टी ये दावा कर रहे हैं कि स्कूल हमारा है। इसकी वजह से हिंदी प्राथमिक और माध्यमिक के शिक्षकों को आए दिन त्रास दिया जा रहा है, बच्चों को भी त्रास दिया जा रहा है और हमारा ऑफिस कार्यालय सब लॉक कर दिया गया है दूसरे ट्रस्टी द्वारा और बच्चों का भी क्लासरूम लॉक करके उनको बाहर पढ़ाने के लिए हमको बाध्य किया जा रहा है। बच्चे भी हमारे ठंडी के मौसम में नीचे बैठ के जमीन पे पढ़ रहे हैं क्योंकि ताला खोलने की अनुमति हमको नहीं दी जा रही है। 2 ट्रस्टींच्या वादामध्ये मुलांचं नुकसान होऊ नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये एवढीच माझी विनंती आहे प्रशासनाकडे आणि प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावरती योग्य ती कारवाई करावी।